मित्रांनो, ही आहे थायलंडमधील अशी रेल्वे जी मार्केटच्या मधोमधून जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्या ठिकाणी रेल्वे यायच्या अगोदर 5 मिनिटं अगोदर मार्केट बंद होतं आणि रेल्वे गेली की लगेच मार्केट चालू होतं. तर पाहूया आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ एडिट करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे मी तर चला पाहूया. मित्रांनो, थायलंडमध्ये आजच्या दिवसाची सुरुवात आपली एका हॉस्टेलमधनं होती. काल तुम्ही पाहिलं आपण एशियाटिक म्हणून जागा होती, तिकडं मोठे मोठे पाळणे होते ते पाहिलं होतं. आणि आता आपण निघालो आहे रेल्वे मार्केटकडं. तर काल आपण ह्या हॉस्टेलमध्ये थांबलो होतो. मित्रांनो, पाहू शकता अशा प्रकारे हॉस्टेल होतं. 200 बात म्हणजे 600 रुपयाला आपण हे हॉस्टेल घेतलं होतं. तर अशा प्रकारे पाहू शकताय राहण्याची व्यवस्था होती मित्रांनो. तर चला जाऊया या हॉस्टेलमधनं. पहिलं तर तुम्हाला हॉस्टेल दाखवतो मित्रांनो. पाहू शकता अशा प्रकारे एका रूममध्ये 10 बेड होते आणि ह्या बेडवर आपण थांबलो होतो. तर चला जाऊया, आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहे मॅकलॅगन म्हणून आहे. तिथं नाही एक ट्रेन येते आणि त्याच्या बाजूने मार्केट असतं. ज्यावेळेस ट्रेन येते त्यावेळेस दुकानं वगैरे हलवले जातात, ते मार्केट पाहण्यासाठी आपण निघालेलो आहे. तर आता चला जाऊया. तुम्ही अगोदरच्या 1-2 क्लिप पाहिलेच असतील की त्यामध्ये आपण ह्या हॉस्टेलमध्ये थांबलो होतो. एक नंबर होतं राहायची. माग होतं 50 बात नाही 200 बात होतं, पण राहायची व्यवस्था एक नंबर होती. चला जाऊया मित्रांनो. तर गुगल मॅपच असलेला असल्या पातळ गलीमधनं आणू शकतंय. बाकी आपलं तर काय काम नाही यायचं. अरे इथं रोड बी दिसत नाही, ते गुगल मॅप घुसावतोय. मग तिथनं हळूच कुठनं तरी बारीक गल्ली निघत असते. मित्रांनो, तर असंच गुगल मॅपवर डायरेक्शन पाहत आपण नाही एका बस स्टॉपपाशी पोचतो मित्रांनो. कारण आपल्याला इथनं जवळपास 90 किलोमीटर लांब जायचं असतंय बँकॉकपासून. मित्रांनो, तर बस स्टॉपवर आल्यानंतर मी तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो बँकॉकमधली. तर मित्रांनो, बँकॉकमध्ये जिथं मेन चौक आहे तर तिथं नाही त्यांचे ऐतिहासिक वारसा असणारे काहीतरी स्ट्रक्चर उभा केले असतात आणि त्यातनं काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न करत असतात. पाहू शकता किती मोठं, जवळपास 4 ते 5 गुंठे जागा नाही त्यांनी त्या चौकामध्ये त्या वास्तूसाठी दिलेली आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपल्याला इथनं नाही आता एक बस पकडायची आणि ती बस लोकल बस असणार आहे. आणि तिथनं आपल्याला मोठ्या बस स्टॉपला जायचं आहे आणि तिथनं मोठी बस पकडून आपल्याला त्या मार्केटकडे जायचं आहे. मॅकलॉंग म्हणून त्या मार्केटचं नाव आहे. तर चला जाऊया मित्रांनो. तर फायनली बस आलेली. तर आपण चाललो आहे आता मार्केटला. मित्रांनो, तर फायनली बसमध्ये जागा भेटली आपल्याला आणि आता प्रवास करूया अशा प्रकारे. हर महादेव मित्रांनो. तर मित्रांनो, मी आहे आता थायलंडमध्ये आणि थायलंडमध्ये आपण एका बसमध्ये बसलेलो आहे. आता ही बस म्हणजे आपली लोकल बस असते ना, तशी बस आहे. आता पाहू शकता अशा प्रकारे लोक बसलेले, पूर्ण AC बस आहे. तर आपण आता चाललो आहे एका मार्केटकडं. त्या मार्केटचं नाव सांगण्यापेक्षा ते मार्केट जवळच सांगतो मी की मार्केट असं आहे की तिथनं रेल्वे जाती आणि तिथं मार्केट भरलेलं असतं. रेल्वे आली की लोक लगेच त्यांची दुकानं आटपती घेतात. असे ते टुरिस्ट स्पॉट आहे, ते पाहायला चाललं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची बस असते. तर इथं नाही तुम्ही जर AC बसमध्ये बसला तर तुम्हाला जास्तीत जास्त 20 रुपये, कमीत कमी 15 रुपये तिकीट असतंय. आणि जर तुम्ही आपल्या साध्या बसमध्ये बसला जे नॉन AC, त्याला नाही रुपये नाही. हे सगळं मी बातमध्ये सांगतोय. तर जास्तीत जास्त 10 बात असतात, कमीत कमी 6 बात असं तिकीट असतं. अशा प्रकारचं असतंय. एकदम मस्त म्हणजे स्वस्त मस्त फिरण्याची, मेट्रोपेक्षा पण स्वस्त आहे. चला मित्रांनो, तर चला इकडून पुढं जायचं आहे आणि अलीकडं सोडलं बसवाल्याने आपल्याला. मित्रांनो, तर लोकल बसवाल्यांनी नाही आपल्याला मेन बस स्टॉप आहे त्याच्या अलीकडे 100 फूट सोडलं ह्या पेट्रोल पंपावर. तर मित्रांनो, तुम्हाला पेट्रोलचा रेट पण सांगतो मी आज काय रेट आहे तुम्हाला थायलंडमध्ये. तर मित्रांनो, थायलंडमध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी जरी महाग असल्या तर पेट्रोल आपल्या भारतीय रेटपेक्षा स्वस्त आहे मित्रांनो. येथे पेट्रोल 33 बात म्हणजे पेट्रोल पण भेटत नाही इथं, बेन्झियम म्हणून भेटतं. बेन्झियम हा पेट्रोलचाच प्रकार आहे, तो 2 व्हीलरमध्ये टाकला जातो. तर पेट्रोल म्हणजे 33 बातला आहे. 33 गुणिले 3 केलं तर 100 रुपये लिटर इथं पेट्रोल आहे. आणि डिझेलचा जर विचार केला तर डिझेल 30 रुपये 30 बात आहे, म्हणजे 30 म्हणजे 90 रुपये लिटर इथं डिझेल आहे. बाकी खाद्यपदार्थ वगैरे सगळं भारतापेक्षा 3 पट आहे, पण पेट्रोल आणि डिझेल भारतापेक्षा स्वस्त आहे इथं. अशा प्रकारचे रेट आहेत मित्रांनो. इथं 3च पदार्थ भेटतात. गॅसोफास म्हणून काहीतरी, गॅस होल म्हणून एक आहे, बेन्झिन म्हणून एक आहे आणि डिझेल म्हणून एक आहे. असे 3 प्रोडक्ट तिथं पेट्रोल पंपावर मिळतात.
तर चला मित्रांनो, जाऊया आपण बस स्टॉपला. मित्रांनो, तर पेट्रोल पंपावरच आपल्याला खूप साऱ्या फोर व्हीलर दिसल्या. तर तुम्हाला आज सांगतो की ह्याच्यात थायलंडमध्ये कोणकोणत्या फोर व्हीलर चालतात. मित्रांनो, थायलंडमध्ये सगळ्यात जास्त जवळपास 60 ते 70% टोयोटा या कंपनीच्या गाड्या चालतात. त्यानंतर चायनामधील BYD, MG, मर्सडीज, BMW अशा पण गाड्या चालतात. आणि किया वगैरे, टाटा महिंद्रा तर नाही चालत. इथं नाही वे आपल्याला एक गाडी पाहायला भेटती कॉमन, ती गाडी म्हणजे टोयोटा. मित्रांनो, तो तुम्हाला थायलंडमधली ATM दाखवतो. आपल्या ATM गतच असते, सेम काही नसते. एका साईडने कार्ड इकडे पहा, ही दाखवतो, ही सोपं वाटते. तर एका साईडने कार्ड टाकायचं, इथं आपलं कार्ड टाकायचं, इथं आपलं पिन टाकायचा. जर तुमचं वायफायचं कार्ड असेल तर इथं नुसतं टच करायचं आणि तुम्हाला काही अमाऊंट काढायची ती काढायची, इथनं बाहेर येणार. असं ते एवढंच आहे, बाकी काय अवघड नाही आहे. अशा प्रकारचं आहे. पण आपल्या ATM कार्डच चालत नाही, त्यामुळं आपला काही विषय नाही. आणि बस स्टँड आहे का काय काय कळा नाही मला, इतकं मोठं ह्यूज ड्रॉप ऑफ. तर इथनं आपल्याला बस स्टेशनमध्ये जायचं आहे. मित्रांनो, तर बस स्टँडच्या आतमध्ये आल्यानंतर तो बस स्टँडच वाटत नव्हतं, एअरपोर्ट वाटत होतं, नाही तर एक तर मॉल वाटत होतं. तर मित्रांनो, आपल्याला जे तिकीट घ्यायचं होतं ते तिकीट नाही बस स्टँडच्या आत नव्हतं भेटणार, आपल्याला बस स्टँडच्या बाहेरच भेटणार होतं. तर मित्रांनो, आपल्याला बस स्टँडमधनं बाहेर निघायचं आहे आता. तर एकदम मॉलच होता मित्रांनो. तर जास्त काही शूटिंग घेतली नाही, लई मी व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळं नाही आहे. पूर्ण कुठं नाही आपल्याला शिड्या चढून जायचंच नाही आहे. पाहू शकता अशा पळत्या शिड्या आहेत. अशा मॉलमध्ये जशा शिड्या असतात त्याचा उपयोग करूनच आपल्याला बस स्टँडवरनं एका फ्लोअरवरनं दुसऱ्या फ्लोअरला जाता येतं. मित्रांनो, आपण आता आलो आहे साऊथ बँकॉकमधील बस स्टँडला. आणि ह्याच बस स्टँडवरनं तुम्ही नव्हे फुकेटला जाऊ शकता बसने. तर इथनं तुम्हाला फुकेटसाठी बस मिळेल. त्या बसचं चार्ज जवळपास 750 बात आहे. 750 बात म्हणजे 2100-2200 रुपये तिकीट आहे. आणि इथनं तुम्ही संध्याकाळी 4:30, 5:30, 6:30, 7:30ला अशा 4 बस जातात. त्यावेळेस तुम्ही इथं येऊन तिकीट घेऊ शकता. आणि तुमचा 10 तासाचा प्रवास असतो. आणि त्या प्रवासानंतर तुम्ही फुकेटला पोचता बसनी जायचं असेल तर. मित्रांनो, माझ्याकडे बजेट नव्हतं त्यामुळे मी गेलो नाही. तर आता चला जाऊया, आपल्याला जिथं जायचं मॅकलॉगन त्याचं तिकीट काढूया बसचं. मित्रांनो, तर फायनली आपल्याला तिकीट भेटले. आपल्याला ज्या मार्केटला जायचं आहे, जिथं ट्रेनचं मार्केट आहे, त्याला माईकलॉंग म्हणतात, माईकलॉंगला जायचं आहे. तर मित्रांनो, इथं इतक्या वेळ आतमध्ये उडाकलं तर आतमध्ये नव्हतं, इथं बाहेरच होतं. तर अशा प्रकारे ह्या स्टेशनवर आपल्याला तिकीट भेटलं आहे 80 बातचं, म्हणजे 240 रुपयाचं. तर इथनं आपल्याला तिथं जायचं आहे. संध्याकाळी परत माघारी यायचं, या हिशोबाने तिकीट काढलेलं आहे मी. 11ला बस आहे, आता 10 वाजलेत. तर चला काय ते खाऊया पहिलं आणि मग इथं येऊया 11:45च्या दरम्यान. ओके, अशा प्रकारचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला काय नाही करायचं मित्रांनो, कुठनं जरी तुम्ही येत असाल तर साऊथर्न बस स्टॉपला यायचं आहे. आणि तिथं आल्यानंतर ना तुम्ही आतमध्ये नाही जायचं, डायरेक्ट इथं बाहेर यायचं. बाहेर तुम्हाला इथं असं तिकीट वगैरे भेटून जाईल. मित्रांनो, तर बस स्टँडला काहीच व्हेज भेटत नव्हतं, त्यामुळे तिथं 7-Eleven होतं. तर तिथं काय घेतलंय खायला पहा तुम्हीच आता. मित्रांनो, तर मकाच्या कणसाचे दाणे आणि शेंगा घेतल्यात आणि पाण्याची बॉटल घेतली. तर ते गरम करून देतात आपल्याला इथं, थंड होतं. तर ओके मित्रांनो, तर आलो आहे इथं परत एकदा 7-Elevenमध्ये हे घेतले. ओके, अशा प्रकारे आहे. 57 บาทนะครับ हाऊ मच फॉर दिस? 14. ओके. Video, no. मित्रांनो, मी आहे थायलंडमध्ये, हरळमध्ये. मित्रांनो, तर मी आहे थायलंडमध्ये आल्यानंतर नाही वे तुम्हाला प्रत्येक 100 ते 200 मीटरला एक दुकान दिसेल 7-Eleven म्हणून. तर मित्रांनो, पूर्ण AC असतात आणि सगळं आपल्या डीमार्टमध्ये जसं असतंय ना, तर सगळे प्रोडक्ट भेटून जातात. आणि इथं तुम्हाला बऱ्यापैकी व्हेज खाणं बिणं सगळंच भेटून जाईल अशा प्रकारे पाहू शकताय. तर इथं आपले लेसचे पॅकेट वगैरे पण आहेत. तर मला इथनं काय घ्यायचं आहे, मी तर इथं आलो ना, ह्याच्यात फक्त माझं फेवरेट ही आहे की आपलं ओरिओ बिस्किट घेतो मी. बाकी तुम्हाला हे डोनट वगैरे पण भेटतात, फक्त तुम्ही चेक करून घ्यायचं नक्की व्हेज आहे का नॉन व्हेज आहे, एवढंच, बाकी काही नाही आहे. चलो मित्रांनो, तर आपण 7-Elevenमधनं आलो आहे. तर तुम्हाला दाखवतो काय काय हे. आपण ही आपल्या भुईमुगाच्या शेंगा घेतल्यात खाण्यासाठी, पाहू शकताय. त्यानंतर हे मकाचे दाणे घेतलेत खाण्यासाठी. तर खाऊया. आणि पाण्याची बॉटल एक घेतली. तर बघूया कसं लागतंय काय. ओके,
मित्रांनो तर खाऊन झालं, ती बाई आली आपल्याला उठवायला, तर निघूया. चलो हो गया आपला तो. 2-4 शेंगा राहिले ते वाटत खायला अशा हिशोबाने. चला शेवटच्या 3 शेंगा राहिल्यात, खाऊन टाकतो. चलो फेरीच बस मॅम. मित्रांनो तर फायनली बस आली. आपल्याला मॅकलॉंग रेल्वे स्टेशनला जायचे. तर ही ती बस दिसती मॅकलॉंग. तर विचारूया मॅकलॉंगला जाते का. चलो जाऊया. मॅकलॉंग. ओके थँक्यू. मित्रांनो तर फायनली निघलोय आता. तर तिथं पाहू शकता लेडीज मॅडम ड्रायव्हर आहेत एकदम. काल पण मी एका बस मध्ये बसलो होतो, तर एकदम गर्दी बिर्दीतनं इथं बस एकदम अशी छोटी, त्याचं तर असं भलं मोठं स्टेरिंग होतं आणि ती बाई आरामात चालवत होती. असं बघायचं बस मोकळीच आहे. मित्रांनो तर हायवे लागलोय आता. मित्रांनो तर आता मी थायलंडमध्ये आहे, आणि थायलंडमध्ये पण ट्रॅफिक लागतं हायवेला. आणि हायवे किती मोठा आहे त्याचा अंदाज तुम्हाला सांगतो मी. हे दिसतंय का, हे साईडची ह्याच्यात 3 लाईनी आहेत ना, असे मध्ये 3 आहेत, त्या पलीकडे 3 आहेत आणि त्या पलीकडे 3 आहेत, म्हणजे असे 4 पट्टे आहेत. म्हणजे टोटल किती लेन झाल्या? 12 लेनचा हायवे आहे टोटल हा. 12 मधील 6 मुख्य आहेत आणि बाकीच्या मग साईडच्या त्याला काय म्हणतात, पासिंग लेन काय म्हणतात काय माहिती, पण त्या लेन आहेत अशा प्रकारे आहेत. आणि त्याच्यावर ना एक ब्रिज गेलाय, ब्रिजवर ना परत मोठा हायवे गेलाय. लयच खतरनाक केलंय हे, तुम्हाला दाखवतो. आता इथनं दिसा नाही काय जबरदस्त हायवे बघा. आता इथं बघा, इथं 2 लेन आहेत आणि तिकडं तसला मोठा हायवे तुम्हाला दाखवतो. वर पण हायवे गेलाय. मित्रांनो तर हायवेने प्रवास करताना मला पण थायलंडमध्ये आपल्या भारतात जसं मीठ बनवतात त्या प्रकारेच मीठ बनवताना दिसलं. पाहू शकता छोटे छोटे पाण्याचे तलाव केलेले आहेत आणि त्यामध्ये पाणी साठवलं आहे समुद्राचं आणि ते आटवतात. अशा प्रकारे मीठ बनवण्याचे प्रक्रिया चालू आहे. तर चला जाऊया आता. आपण जवळ आलो असणार आहे, खूप वेळ झाला बसमध्येच बसलोय आपण. तर मित्रांनो फायनली मॅकलॉन या शहरात पोचलो. इथंच ते रेल्वेवालं मार्केट आहे, तुम्हाला दाखवणार आहे आता मी. चलो बस स्टॉप कुठे काय माहिती. तर 650. मित्रांनो तर उतरतानीच जे ड्रायव्हर मॅडम होती त्यांच्याकडून विचारून घेतलं की बाबा जाताना मला बस कुठं भेटेल, कारण इथं बसायच्या अगोदर तिकीट काढायला लागतं. तर तिकीट काउंटर कुठे आहे ते विचारून घेतलं. तर त्या मॅडमने आपल्याला सांगितलं की तुम्ही फिरून रिटर्न आला तर 4:30 वाजता शेवटची बस आहे, 4:30 वाजेपर्यंत इथं माघारी या आणि तुम्हाला इथं तिकीट काउंटर भेटून जाईल. तर पाहूया आता, विचारून तर घेतलं. जाऊया. पोचलोय आता. बसने आपल्याला तिथं घेऊन आलं आहे. 80 किलोमीटरचा प्रवास होता. तर तिथं तिकीट बुक करायचं आहे. बरं झालं सांगितलं आहे. अशा प्रकारे इथनं मार्केट आहे, इथं खाली ते हे रेल्वे स्टेशन आहे. चला दाखवतो तुम्हाला. मित्रांनो फायनली गिम्बलला कॅमेरा लावलाय आणि आता इथं उतरलो आपण या चौकात. तर इथंच जाताना 4:30ला शेवटची बस आहे असं त्यांनी सांगितलं. तर इथं आहे खायसारखं
वस्तू. इथं मार्केट लागलं आहे आपल्याला सुरुवातीला. इथनं 1/2 किलोमीटर चालत जायचं आपल्याला. थोडंसं इथं काय नाही असं नाही. त्याचं नाव हाऊ मच मॅम? 10 बात. घेऊ मी 1. तर मित्रांनो 10 बातला नारळ पाणी. इथं नारळ पाणी घेऊया. ओके बघा कशा प्रकारे पडतात. लई स्वस्त आहे इथं लगा. घेऊ मी दॅट कॅप ऑल्सो. ओके पुट इन द पॉकेट. ओके थँक्यू. तर मित्रांनो फायनली दिसतंय का तुम्हाला नारळ पाणी घेतलंय 10 बातला. म्हणजे काहीच नाही लागा. एक नंबर आहे. चलो अशा प्रकारे मार्केट आहे. चला तिथंच गेलो दाखवतो तुम्हाला. अशा प्रकारे रोडच्या कडे चालत जायचे. पूर्ण दुकानं दिसतात. आणि ह्याचं मेन म्हणजे असं फुटपाथवर सगळ्यांनी शेड केलेत त्यामुळे सावली चालायला. ओके मित्रांनो तर आलोय आता. मार्केट दिसलं मला. इथं उतरल्यानंतर ना नाही थोडं 100-200 फूट आलं ना परत राईड घ्यायचा. एक राईड घेतलं की तुम्हाला मार्केट भेटून जाईल. अशा प्रकारे हे तिथंच घ्यायला पाहिजे होतं. कट करून घेऊ कोणाकडून ते. मग खोबरं खाऊ. खोबरं तयार झालं याच्यात. ओके तर अशा प्रकारे आहे. दोन्ही साईडने दुकानं लागलेली सगळे खायची याची. आणि हे मधनं लाईन गेलेली दिसते. ही दिसते का फकाटं? हे फकाटं रेल्वेची दिसतात. आणि त्याच्या बाजूनी मित्रांनो तर हे समोरची फकाटं दिसतात का? त्या फकाटाच्या मधनं रेल्वे गेलेली दिसते. अशा प्रकारचे आहे. तर आली वाटतं रेल्वे. आली काय? नाही आली असती तर ही फकाटं पडली असती. अशा प्रकारचं आहे. त्या साईडला रेल्वे स्टेशन आहे आणि त्या साईडला पूर्ण मार्केट आहे. ओके पहिलं मार्केट पाहून येऊ मग रेल्वे स्टेशनकडे जाऊ. मित्रांनो तर सगळी दुकान आहे. पाहू शकता इथं पटरी आणि इथं दुकानं लागले. कसं काय आहे मित्रांनो रेल्वे आले हे पडदे बिडदे सगळे काढून घेत असतील. कसे काढतात तेच पाण्यात मजा आहे. 1 सेकंड. अशा प्रकारे मार्केट आहे पूर्ण. लईला मार्केट दिसते सर. बघा मासा बिसा सगळं आहे तिथं. स्वस्त आहे इथं पण जे आहे ते सगळं स्वस्त आहे. कांदे बघा लसूण कांदा बिद्दा. ट्रेन टाइम 1:30 2:30 इथनं आता. थँक्यू. तर इथं पाहू शकता इथं ह्याचा ट्रेनचं टायमिंग दिलेलं आहे. किती सकाळी 6:20 ते 8 8:30ला एक आहे. 6:20ला जाते 8:30ला माघारी येते. अशा प्रकारे आहे. तर आता बरोबर कितीला आहे माहिती आहे का? 14:30 म्हणजे 2:30 वाजता आहे. थँक्यू मॅम. ओके नाईस टू मीट यू. सॉरी मित्रांनो तर अशा प्रकारे आहे मार्केट. चला हे बांबूच्या साह्याने अडकावलं. हे बांबू ओढून घेत असतील असं काही ते असेल. नाही तर बांबू सरळ करत असतील. एवढंच असेल बाकी काही नाही.
ओके 20 रुपयात येतं कोकोनट, आपण 10 रुपयातच घेतलाय. कोण मदत करते का नाही मित्रांनो. तर पुढं आलो या रोडनी, तर इथं तर पाहू शकताय तुम्ही डायरेक्ट रेल्वे स्टेशनवरच आहे इथं दुकान. ओके हाय. तर मित्रांनो नारळ फोडून घ्यायचा आहे म्हणतोय, पण कोण द्यायला तयार नाही आहे. म्हणतोय जिथनं घेतलाय तिथनं फोडून घे. मॅम यू कॅन गिव्ह मी. ओके मित्रांनो, तर ह्या आजीने मदत केली. थँक्यू. आय विल ब्रेक. ओके ओके आय विल ब्रेक. हाऊ टू इट. थँक्यू. ओके आय विल कम. ओके आय विल बाय फ्रॉम यू. मित्रांनो, तर ही म्हातारी चांगली वाटली, तर त्याकडून नारळ घेतो परत आता येताना. आता एक व्हिडिओ काढूया आपण पहिला, एक रील काढूया ना. अशा प्रकारचं मार्केट आहे. आलो आपण वाटतं शेवटच्या एंडला. मार्केट पाहिला, गाडी येईल तेव्हाच मजा आहे. संपलं इकडं मार्केट. एंडला आलो पा. मित्रांनो, तर संपलं मार्केट. आता परत मागाय जाऊया. ओके चला आता रील काढूया. ओके फोटो पण काढूया. मित्रांनो, तर तुम्हाला मी मगाशी म्हणलं की जाताना परत मी ह्या म्हातारीपाशी येऊन नारळ घेतो, कारण ह्या म्हातारीचा स्वभाव मला चांगला वाटला. तर मित्रांनो, मी परत आलो आणि परत आल्यानंतर नाही इथे एक नारळ घेतला, तर त्या नारळामध्ये पाणीच नाही निघलं. तर त्या म्हातारीने मला परत नवीन नारळ अजून एक दिला, त्यात चांगलं पाणी निघलं. त्या दोन्ही नारळाचं त्या आजीने मला नवे खोबरं वगैरे खायला दिलं. म्हणजे टोटल 2 नारळाचं खोबरं खायला दिलं. पाणी पण 2 नारळातलं पेलो, एकात एकदम थोडं पाणी निघलं. आणि त्या आजीने माझ्याकडून 10 भातच घेतले, ते पण घेत नव्हती, तिला बरंच मी 10 भात दिले. अशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, काही माणसं एकदम चांगली असतात, त्यांना कळतं बाबा की कोण गरजवंत आहे आणि कुणाकडून पैसे घेतले पाहिजे. तर ह्या आजीचे मनापासून धन्यवाद. चला आता त्या आजीची रिॲक्शन बघा. त्याला मी काहीतरी म्हणतो, मग ती काहीतरी म्हणती मला. त्या दोन्ही नारळाचं खोबरं बिबरं खायला घातलं आणि फक्त 10 भात घेतले. थँक्यू. ओके व्हेरी गुड. यू आर व्हेरी स्वीट. ओके ओके. तर मित्रांनो, अशा प्रकारे मित्रांनो बाहेर देशात पण लोक चांगली आहेत, फक्त तुम्हाला हुडकता आली पाहिजे. तर मित्रांनो ह्याचे काहीतरी लॉजिक दिसतंय. ही फक्त मला वाटतं ही फक्त वैती केलं ना, ही वैती जात असेल, असं काहीतरी असेल. बघूया ज्यावेळेस ट्रेन येईल त्यावेळेसच कळल. वेगवेगळ्या वस्तू आहेत पण. चला आता तुम्हाला रेल्वे स्टेशन दाखवतो कसं आहे तिथलं. मित्रांनो, ह्या नदीला नाही थायलंडची जीवनवाहिनी म्हणून ओळखलं जातं. हर
महादेव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे, मी आलेलो आहे थायलंडला. तर मित्रांनो आम्ही असं का म्हणतोय, तर मित्रांनो तुम्हाला मागे पण मी सांगितलं होतं फ्लोटिंग मार्केट पाहायला गेलो होतो तेव्हा. थायलंडमध्ये नव्हे पहिले रोड कमी होते, नदी नाले ओढे असे जास्त होते, त्यामुळे त्यांचे मेन ट्रान्सपोर्टेशनचं साधन नव्हे नदीचे. तर मित्रांनो ह्या नदीमधनं नव्हे आता पण मोठे मोठे जहाजं जातात. तुम्ही पाहू शकता समोर पण किती मोठे मोठे जहाजं उभे आहेत. लोक ह्यातनं ट्रान्सपोर्ट करतात आणि इथं रिव्हर टॅक्सी पण चालते. हे एक ह्याच्यामुळे एक मोठं टुरिस्ट पण इथं येतात की बाबा चाव फ्राया नदीमधनं संध्याकाळचं जेवण करण्यासाठी बोटनी जातात लोक. अशा प्रकारची नदी आहे मित्रांनो. आणि ह्या नदीची खासियत म्हणजे मित्रांनो काय सांगायचं म्हणलं ना, तर ही नदी नव्हे, जे थायलंड आहे ना त्याला दोन भागात डिवाइड करते, जुनं थायलंड आणि नवीन थायलंड. म्हणजे ह्या नदीच्या एका साईडला जे सगळ्या जुन्या बिल्डिंग होत्या, म्हणजे 5-5, 6-6 मजली बिल्डिंग आहेत, आणि दुसऱ्या साईडला डायरेक्ट 60-60 मजली बिल्डिंग आहेत. अशा प्रकारचे हे नदी डिवाइड करते मित्रांनो. तर ही नदी एक महत्वाचा रोल चायनाच म्हणतोय मित्रांनो. लय ऊन आहे, उन्हात काय माझं डोकं चकायलंय. मी म्हणतोय थायलंडच्या पर्यटनामध्ये योगदान देते, त्यामुळे याला थायलंडची जीवनवाहिनी म्हणलं जातं मित्रांनो. अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. लई तापमान आहे मित्रांनो, काय कळा नाही मी काय बोलतोय, येडा झालोय. कॅमेरा बी माझ्या सगळं तापलंय. चला बाय बाय. मित्रांनो तर आपण मॅकलॉंग रेल्वे स्टेशनवर आहे आणि तिथं नाही डेमो रेल्वे बनवलेली, तर त्या रेल्वेमध्ये बसून तुम्ही फोटो पण काढू शकताय. आता पाहू शकताय मॅकलॉंग स्टेशन म्हणून लिहिलेलं आहे. आणि इथं माझे चायनाचे मित्र आहेत, त्यांनी मदत केली. चायनाची अगोदर फोटो काढत होती, तर त्यांना म्हणलं माझा बी काढा. तर पाहू शकता अशा प्रकारे, पण माझा चेहरा दिसत नाही, मी बसलोय म्हणून. तर ही एक डेमो ठेवला आहे, ज्यांना रेल्वे पाहायसाठी टाईम नाही आहे, येत्यात रेल्वेचा टाईम उशिरा असतो त्यांच्यासाठी हे बनवलेलं आहे. ते इथे येऊन फोटो वगैरे काढू शकताय. अशा प्रकारे आहे. तर चला मित्रांनो पाहूया रेल्वे कधी येते आणि कसं होतंय रेल्वे आल्यावर सिच्युएशन. चलो मित्रांनो, तर ह्या रेल्वेत बसण्यासाठी पण तिकीट काढायला लागतंय. अशा प्रकारे आहे. Hotel tomorrow there. हाऊ मच तिकीट फॉर सर बँकॉक फ्रॉम हिअर टू बँकॉक? 10 บาท 10 บาท 10 บาท to บ้านแหลม 10 and you change by boat กระทูหมาชัยเซซับวงเวียนใหญ่ in Bangkok โอเค buy ticket 10 บาทหมาชัย station โอเค nice. Coconut milk smoothie very nice. Mango Okay. smoothie very nice. मँगो स्टिकी राईस. Mango sticky rice 50 baht very nice. ओके ओके Okay, this is here. Okay, I will come, ma'am. I just eat. I will after train go. I will eat. Come here to eat. Okay. 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 तर मित्रांनो अशा प्रकारे फोटो वगैरे काढतात. चलो मित्रांनो, तर नाही होय आपण आता मॅकलॉंग मध्ये आहे. तर इथं आल्यानंतर ना नाही होय आपल्याला जर्मनीचे भेटले. ह्यांना भेटून चांगलं वाटलं. तर ह्यांना आता यांचा पुढचं प्लॅन इंडिया व्हिजिट करायचं. तर त्यांना मी सांगितलं की बाबा इंडियात कुठं कुठं जायचं, काय काय करायचं. तर नाईस टू मीट यू सर. नाईस टू टॉक यू. ओके, यू आर अ व्हेरी लवली पर्सन. ओके, लवली पीपल. ओके 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 मित्रांनो, तर आता नाही ट्रेन यायचा टाइम झालाय. 10 मिनिटं राहिल्यात फक्त. तर 10 मिनिटं राहिल्यात, तर इथं लोक येऊन बसायला लागलेत की बाबा ट्रेन आल्यावर कसं मार्केट हलतंय पाहण्यासाठी. तर आपण पण आलेलो आहे, कसं क्लोज होतंय. मित्रांनो, तर रेल्वे नाही ह्याची असं अनाऊन्समेंट व्हायला लागली. इकडं बघा आवरावरी चालू झाली माणसाची. अनाऊन्समेंट झाली की आवरावरी चालू झाली. त्यांनी सगळ्यांनी चाक बसून घेतले त्यांच्या दुकानाला. इकडे बघू शकतो कसली गजबज झाली. मित्रांनो, तर इथे लाल लाईट आहे बघा, फोल्ड करायला लागले. Please do not use the train's restroom while the train is passing through the market and stop at the platform to help maintain cleanliness. ही लाल लाईन आहे ना, त्याच्या आत थांबायचंय. Samut Songkhram Province, State Railway of Thailand, and police tourists call 1155. इकडं बघा. 为了你的安全，请注意一辆的并站在红线后方，请站在红
本段未依此期间和并持有协议违反规定者，可被罚款最高达5000泰铢。请遵守规定，确保大家的安全和舒适。请勿使用任何经过正常化型放在蛋台时，以保持清洁。谢谢合作。来自叶公府的生日祝福，泰国回。मित्रांनो तर मगाशी इतकं जबरदस्त मार्केट बनलं होतं इथं, तर आता इथं अनाऊन्समेंट झाली ट्रेन यायची, त्यामुळं हे सगळं काढायला लागले. हो का आता हे जे जे शेड होते ना ते सगळे काढले आणि ह्यांनी इथं हे असले चाकावाले बसून घेतले. ट्रेन आले की पाठीमागे ओढून घेतले. आता तुम्हाला एक दाखवतो. कसा फोल्ड केलं मित्रांनो. तर किती लोकांनी बघा इथं थांबलेत व्हिडिओ घेण्यासाठी. इकडं पण पाहू शकताय लय ऊन आहे बाबा. हे ज्यावेळेस छत काढली ना त्यावेळेस कळलं बाबा ऊन किती. 1-2 जणांचे आहेत अजून, त्यांनी बघा हे दांड्या लावलेले आहेत, फक्त उचलतात ते. मित्रांनो तर आली ट्रेन. Cautious of the train. Please stand behind the red line. Stand behind the red line. This station is no smoking and no alcohol area. Violators. मित्रांनो तर फायनली ट्रेन आली. 5,000 baht. Please follow the rules to ensure safety and pleasant for everyone. Please do not use the train's restroom while the train is passing. मित्रांनो तर फायनली ट्रेन आली. सगळं मार्केट फोल्ड झालंय आणि ट्रेन आली. With the best wishes of Santa Songkran हा याला चांगली मोठी ट्रेन आहे की. Thailand and police एवढ्यात बसायचो का मी. 1155. जस्ट अ सेकंड. आईच्या गावात मित्रांनो तर इतक्या जवळ थांबलोय ना ट्रेनच्या. यूट्यूब साठी पण मी रेकॉर्ड करतोय. एकदम दमादमान चालली. हा चांगलीच आहे की. मला वाटलं एवढं नसेल बाहेर येत, तर चांगलीच बाहेर येते ट्रेन, मोठी चांगली. हाय Hello Moto. मित्रांनो तर फायनली ट्रेन पास झाली आणि लगेच मार्केट ओपन झालं लगेच. इकडे बघा लगेच दुकानं बाहेर, लगेच छत बित ओपन झाली आणि तिकडे ट्रेन चालली. मित्रांनो तर हे पाहण्यासाठी लोक इतक्या लांब येतात. अशा प्रकारचं मार्केट आहे. चला ट्रेन गेली, आता ट्रेन दाखवतो थांबल्यावर तुम्हाला कशी. इकडं मार्केट सगळं ओपन व्हायला लागलं. मित्रांनो तर फायनली जे ट्रॅफिक अडवलं होतं, ट्रेन येणार होती म्हणून हे गेट पडले होते, ते ट्रॅफिक पहिले जाऊन देतात आणि मग लोकांना इकडून तिकडं जायला जागा देतात. अशा प्रकारचे. चला तुम्हाला ट्रेन आतमधनं दाखवतो कशी. मॅकलॉंग स्टेशन पाहू शकता इथं आणि इथनं. चला आतमधनं ट्रेन कशी ती तुम्हाला दाखवतो. गर्दी बघा कसली. मी पण एक फोटो काढतो. ओके
हर हर महादेव मित्रांनो, तर मी आज जगातलं असं मार्केट पाहिलं की ती 2 मिनिटातच बंद झालं. तर हर हर महादेव मित्रांनो, तर हे पाहू शकता मॅकलॉंग रेल्वे स्टेशन. तर मित्रांनो मी आहे आता थायलंडमध्ये, आणि थायलंडमधील आपण एका रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे, मॅकलॉंग रेल्वे स्टेशन. आणि हे फेमस कशासाठी मित्रांनो, की इथं रेल्वे ट्रॅकवरच मार्केट भरतं मित्रांनो, आणि रेल्वे आल्यानंतर ना ते 2 मिनिटातच मार्केट साईडला करून रेल्वेला जागा देतात. तर मित्रांनो तुम्हाला ते मार्केटचा व्हिडिओ अगोदर दाखवला असेल, नाही तर इथं स्क्रीनवर पण चालेल. आता तुम्हाला रेल्वे दाखवतो. हे रेल्वेची इतकी क्रेज आहे, देशातनं विदेशातनं लोक येतात आणि इथं फोटो काढतात. अशा प्रकारे आहे, अशा प्रकारची. मला वाटलं ट्रॅक बारका दिसतोय म्हणजे रेल्वे छोटी असेल, पण ही रेल्वे लय मोठी. आणि इतकं मार्केट मलाच ही झालं की इतक्या पटपट 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 त्यांनी कसं काय आवडलं ते सगळं तुम्हाला दाखवलं यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. त्यांनी कसं दुकानाला चाकं बसवल्यात, 2 मिनिटात हलवतात. यूट्यूबला सगळा मोठा व्हिडिओ काढला आहे मित्रांनो, तिथं जाऊन नक्की पहा. अशा प्रकारे आतमधनं ही ट्रेन आहे, पुढं ड्रायव्हर आहे, आणि अशा प्रकारे वेगवेगळे कंपार्टमेंट आहेत. तुम्हाला जसं तिकीट घ्यायचं आहे तसं आहे. इथं जरा कम्फर्टेबल बसायला आहे, असं सेपरेट खुर्च्या आहेत, तर इथं तिकीट जास्त असणार आहे. अशा प्रकारे बाकी पुढं गेलं ना, मग पुढं एकदम आपले कसं असतंय फर्स्ट AC सेकंड AC, तसं त्या टाईपमध्ये वेगवेगळं होत चाललंय. आणि इथं ट्रेन थांबल्यानंतर नाही तर वॉशरूम वगैरे धुवायचं चाललंय. आणि अशा प्रकारे लोक ह्या ट्रेननी प्रवास करतात. आता ताई कमी झाली, मग अशी त्या ट्रेनवर चढून फोटो काढत होती. असे तितकी पण इडी लोक आहेत मित्रांनो. तर हा पदार्थ पाहताय का, हा पदार्थ नाही वे थायलंडमधील सर्वात प्रसिद्ध पदार्थ आहे. तर हर हर महादेव मित्रांनो, मी आहे स्वप्नील देवडे आणि मी करत आहे बारामती महाराष्ट्रात ते थायलंड ट्रिप. ती पण सोलो एकटाच आलो आहे, फर्स्ट टाईम आलो आहे, आणि ती पण लिफ्ट मागत कमी बजेटमध्ये फिरत आहे मित्रांनो. तर मित्रांनो थायलंडमधील एक स्पेशल डिश आहे, ह्याला काय म्हणतात मँगो स्टिकी राईस म्हणून म्हटलं जातं. तर मला एका भावाने कमेंट केली ती आपल्या की भाऊ म्हणला तिथं गेलाय तर हे नक्की खा मँगो स्टिकी राईस. पण मित्रांनो काय झालं, आज मी नाही वेळेला जागेवर काय काय खाल्लंय, त्यामुळे मला जास्त भूक नव्हती आणि मला इथं मँगो स्टिकी राईस दिसलं, त्यामुळे नाही मी घेतलंय. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे इथं आंब्याच्या फोडी दिल्या, तिथं भात आहे, त्याच्यावर आपली मुगाची डाळ टाकली आणि अशा प्रकारचं आहे. तर बघूया कशी लागते टेस्ट, तुम्हाला सांगतो. गोड भात आहे, गोड भात आहे, आंबा आहे, अशा प्रकारचे आहे मँगो स्टिकी राईस. मित्रांनो चांगलं लागतं हे मँगो स्टिकी राईस, पहिल्यांदाच खातोय मी, मस्त लागते. पण कॅमेराला हिट झाला भेंडी, ऊन पण एवढं आहे आणि कंटिन्यू चालू होता, आज तर हिट झाला, तर त्याला बंद करतो. मित्रांनो तर फायनली खाल्लं, तर धन्यवाद, थँक्यू. खा पण खा, काय म्हणतात खा पण खा, खा भाऊ. तर तिथं पाहू शकता अजून बी फोटो काढतात लोक. तर आपण सगळं घेतलं का, ते काही राहिलं नाही ना आपलं. मित्रांनो तर पहिल्यांदा मी इतका डोला माणूस पाहिला आहे बाबा, टू मच फॅटी. मित्रांनो तर इथं एक फ्लोटिंग मार्केट पण आहे आणि तिथं पण जायचं होतं मला, पण ते 3 वाजता क्लोज झाले आणि तिकडं जाण्यासाठी पैसे पण लय. इथपर्यंत मी फक्त 80 बातमध्ये आलो आहे. हे तर तिथं ना तिथं जायला माझ्याकडून 200 बात मागतात. अशा प्रकारे आहे. तर आपण निघतोय आता, आपण तिकीट काढूया आणि आपल्या परतीच्या प्रवासासाठी गाडी पकडूया. ओके, तर तिकीट कसं काढायचं, तिकीट कुठं भेटते, काढायचं कसं नाही, तर हेच कळा नाही. तर हे भाऊ आपल्याला चाललाय घेऊन तिकीट जिथं भेटतं तिथं. तर मित्रांनो हो आपल्याला सोडायला आला होता. तर आता तिथनं बँकॉकला जायचं आपल्याला. 70 बात आहे म्हणत होता ते, बघूया किती तिकीट. मॅम तिकीट बँकॉक. हॅलो, Hello. हाऊ मच फॉर बँकॉक? Where do you live in Bangkok? वेअर इज द लास्ट स्टॉप? Where? You want where? हाऊ मच तिकीट? You want where? Ekamai station 100, Mochi station 120, Southern bus station 70. साऊथर्न बस स्टेशन. Okay, you goเลย. ओके, काहीतरी तिकीट दिलंय या बसचं. ओके, तर जाऊया बसमध्ये. मित्रांनो तर फायनली बसमध्ये आलोय.
इथं नंबर दिलाय काय कळा नाही. तर बसलोय कुठं बी. ब्रो हॅलो सर, व्हॉट इज द टाइम टू बस लिव्ह? व्हॉट इज द टाइम टू गोईंग? मित्रांनो तर फायनली बस हल्ली आता 3:52 झाल्यात. 3:52 बस हल्ली होऊ शकतं. ही आपली प्रायव्हेट बस दिसते, ही गव्हर्नमेंटची नाही दिसत, पण तिकीट कमीच आहे. चला मित्रांनो तर फायनली जिथनं आपण बसमध्ये बसलो होतो तिथं फायनली पोचलो. जवळपास 1 तास 20 मिनिटं लागले बसला. आणि मला पुढं जायची बस पण लगेच आली होती. तर यार काय सांगायचं आता, लय फास्टमध्ये गेली बस. मित्रांनो तर पुढच्या बसमध्ये बसतोय आता. इथं स्टॉप कुठला आहे तेच त्यांना सांगायला कळत नव्हतं, त्यांना वाचायला बी येत नव्हतं. तर अशा प्रकारे आहे तर समजून सांगितलं. टेल मी द स्टॉप वेन. मित्रांनो तर परत आपल्याला चौथा रिवर लागली. तर चला फायनली उतरायचा टाइम आलाय आपला. ओके लेट्स गो. मित्रांनो तर फायनली पोचलोय आपण. आता इथनं 5 मिनिटाचं चालत जायचं राहिलंय. स्टॉप एवढंच आहे, बाकी काय नाही. ही बस 1 नंबर होती, लई जवळ आणून सोडलंय मी मला. इथनं मला नाही फक्त 5 मिनिटात चालत जायला लागणार आहे. 350 मीटर. ते 350 मीटर पण लय असते. आमच्या घरापासून गावापर्यंत चालत जायला लागणार. ओके मित्रांनो तर असे कॅनल लय दिसतील तुम्हाला. तुम्ही कधी आला ना थायलंडमध्ये ते कॅनल आणि ही अशी रिक्षाचा व्हिडिओ दाखवला तुम्ही तुम्हाला. तर चला पोचत आलोय. नेहमी येतो तिथं चालू. आता 150 बात आली की तो रूम. मित्रांनो तर फायनली आपण रिटर्न परत बँकॉकला पोहोचलेलो आहे. मित्रांनो तर आपण सॅमसन रोडला ज्या हॉस्टेलला थांबत होतो त्या हॉस्टेलला परत पोहोचलेलो आहे. तर चला इथं 150 बात म्हणजे 450 बातला हॉस्टेलचं बेड घ्यायचं आणि तिथंच थांबायचं. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. ह्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ एडिटिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली का नाही ते पण कमेंट करून नक्की सांगा. चला बाय बाय आणि सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो तर परत जेवायला आलोय आणि फ्राईड राईसच घेतलाय.